यांचं सुद्धा सहकार्य लाभलंय आणि या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून शेखर अण्णा पाटील यांच्यामधून माध्यमातून 1000 रुपयाची देणगी आली, त्यांचं मनपूर्वक स्वागत। या स्पर्धेच्या माध्यमातून गावदेवी क्रिकेट संघ केलवणे आयोजित रायगड जिल्हा परिषद सदस्य ट्रॉफी 2021 चा शानदार पर्व 4 षटकांचा सामना आहे मित्रहो आणि 20 मिनिटांचा कालावधी पंच दिला जाईल। याचे पुढचा जो सामना असेल ते दोन्ही संघाचे संघनायक इथे हजेरी लावायची आहे, आपण रिपोर्टिंग करायचे आहे आणि जरूर साईगावचे तंटामुक्त अध्यक्ष बालकृष्णजी मोकळ साहेब यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाची देणगी आली है, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत। सलामीची जोड़ी मैदानावर आली है, तो तमाम दर्शकों का स्वागत करना चाहूंगा। मैं हूं गणेश गावंड, आपका बहुत बहुत इस दोपहर के वक्त में उमस भरे वातावरण में बहुत बहुत स्वागत करना चाहूंगा। सलामी जोड़ी मैदान के अंदर मुकाबला काफी कश्मकश से भरा हुआ तगड़ा मुकाबला, बिल्कुल इस मुकाबले में रगड़ा देखने के लिए मिलेगा, तभी मुकाबला तगड़ा होगा, इसमें कोई संदेह नहीं, कोई दौरा नहीं। अब दोनों टीमों के खीमे में और समर्थकों के बीच में अब आपसी रंजिशें होगी। कारण यही है, आपसी गांव है। शेखर दादा चाहते होंगे हमारी टीम जीते, लेकिन हमारे इस विभाग के विद्यमान सदस्य रायगढ़ जिला परिषद ज्ञानेश्वर गरज साहब चाह रहे होंगे कि हमारी टीम जीते, लेकिन जीतेगा वही जिसमें होगा दम, वही होगा मैदान के ऊपर बाजीराव सिंघम और मूछे पर ताव मारेगा। दोनों भी टीमें अपनी है, लेकिन गांव की प्रतिष्ठा अब लग चुकी है। आपके मन में बैर नहीं है, लेकिन जो आपके गांव के समर्थक खासे है ना, उनके मन में बैर अब तैयार हो जाएगा। कारण यही है कि हमारी टीम भारी है, मैदान के ऊपर वही भारी रहेगा जो संकटों के बादल को बिल्कुल साफ कर सही रास्ता चुनेगा, वही मैदान के अंदर जीतेगा। और मैदान के अंदर खेल अब शुरू होता हुआ अंपायर उरण पंच कमेटी एसोसिएशन के अध्यक्ष प्रशांत जी माली सर और उरण पंच एसोसिएशन के खजीनदार बिल्कुल राजेंद्र गरज साहब नवीन सेव है, इनके माध्यम से अब अंपायरिंग चलती हुई मैदान के अंदर। सलामी जोड़ी मैदान के अंदर अनिकेत मोकल, उनके पिताजी इस मुकाबले को लाइव देख रहे हैं, उनको शुभकामनाएं आ चुकी है। और नौ स्ट्राइक एंड के ऊपर संकेत मोकल, दोनों भी धुरंधर खिलाड़ी, लेकिन गेंदबाजी के लिए आ चुके हैं गावदेवी क्रिकेट टीम केलवने की तरफ से। पहले मैच के मैन ऑफ द हीरो जो बने थे हरीश पाटिल, जिनकी गेंदबाजी काफी तगड़ी है, काफी तेज तर्रार गेंदबाजी है, शॉर्ट विकेट है, तेज गेंद जरूर गिरेगी। इस वक्त पहली गेंद लेकर, पहली ही गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप, अंपायर का इशारा, इट इज अ वाइड बॉल। और वाइड बॉल के साथ अतिरिक्त रन के साथ खाता खुलता हुआ टीम यहां पर साई 11 साई क्रिकेट टीम का। जहां पर अगर बात करें चंदू सर, पहली पावर प्ले के ओवर से, पहले पावर प्ले के ओवर में 15 तो 20 रन अगर बनेंगे ना, तो मुकाबला देखने के लिए मजा आएगा, रनों की रफ्तार तेज होती जाएगी। इस वक्त तैयार, राइट हैंड ओवर द विकेट, अपनी कोठी की पहली गेंद लेकर, पहली ही गया, फिर से एक बार लगातार का वाइड बॉल। जो वाइड बॉल गिरती है ना निखिल, तब जो मानसिकता होती है वो बिगड़ती है गेंदबाज की, और गेंदबाज थोड़ी से यहाँ पर थोड़ी सी एक्सपेरिमेंट करने की कोशिश कर रहे हैं। कारण यही है कि गेंद आउटसाइड ऑफ स्टंप, रूम बनाने का कोई मौका देना नहीं चाहते हैं, और यहाँ पर बल्लेबाज भी थोड़ा सा फुटवर्क कर रहे हैं। क्रिकेट में थोड़ा सा फुटवर्क काफी मायने रखता है। गेंदबाज जब डिलीवर करता है ना गेंद, तो बल्लेबाज अगर फुटवर्क करे तो उनको सही सटीक लाइन नहीं मिलती। ये देखिए अंदर लाई गेंद, पहली गेंद बिल्कुल, पहली 2 गेंदें आउटसाइड ऑफ स्टंप, चेंज ऑफ द पेस, वेरिएशन का इस्तेमाल किया, बिल्कुल आउट स्विंग देखने के लिए मिली गेंद, और देखते देखते गेंद डॉट गेंद की समाप्ति। अपनी फॉलो थ्रू में फील्ड करे, स्कोर बोर्ड पर 2 रन अतिरिक्त लग चुके हैं, लेकिन इस गेंद से वापसी करते हुए इनके गेंद में मैंने कहा था वेरिएशन है, धार है गेंदबाजी में। फिर से एक बार अपने बॉलिंग ट्रैक पर सामना करेंगे अनिकेत मोकल। अनिकेत मोकल ने बल्ले का फेस खोला है, फील्डर तैनात है इस वक्त। क्या गेंद रुकेगी? गेंद बाउंड लाइन के बाहर ही रुकेगी। लंबा छक्का आगाज किया यहां पर छक्के के साथ, लेकिन अंजाम क्या होगा देखना होगा। धन्यवाद। इस छक्के के साथ ऐलान कर दिया है यहाँ पर अनिकेत मोकल ने, धे धड़ा खेल करेंगे हम, और 6 के साथ टीम का टोटल स्कोर बोर्ड पर साई 11 साई क्रिकेट टीम का 8 रन स्कोर बोर्ड पर बन चुके हैं, और बेहतरीन अंदाज के साथ बल्लेबाजी चल रही है। पहली 2 गेंदें अतिरिक्त, लेकिन इस गेंद के ऊपर एक धावा बोला, आक्रामक स्ट्रोक।
फिर से एक बार बिल्कुल ऑन द राइज आ लेते, गेंद को निकाल दिया स्लॉक स्वीप के जरिए। गेंद देखते देखते शॉर्ट स्क्वायर लेग के ऊपर से डीप स्क्वायर लेग बाउंड लाइन के बाहर जमीन को आग लगाने वाला यह दनदनाता हुआ सनसनाता हुआ 4 रन। धन्यवाद। पज्जर के बाद बाहर भी आती है दोस्तों, और वैसे ही चौबे छक्के के साथ एक आध दूसरा विकेट भी आ सकता है, लेकिन विकेट टेकिंग गेंदबाजी करनी होगी, लेंथ वाली गेंदबाजी नहीं करनी है। पहली जो गेंद उन्होंने पेश की थी वही गेंदबाजी का यहाँ पर पृथ्वीकरण करना होगा इस मैदान के अंदर हरीश जैसे गेंदबाज को। लेकिन अनिकेत मोकल थावा बोल रहे हैं, आक्रामक होकर बल्लेबाजी। एक और इस वक्त देखिए सिद्धेश गेंद के नीचे दूसरे अटेम्प्ट में, मैंने कहा था पज्जड़ के बाहर भी आती है, छक्को चौके के बाद विकेट भी आती है, और विकेट टेकिंग गेंदबाजी की पहला विकेट मैदान से बाहर। राणा जी माफ गलती हुई अनिकेत मोकल से, लेकिन शानदार बड़े 2 स्ट्रोक देखने के लिए मिले उनके। अगर बात करेंगे उन्हें व्यक्तिगत एक छक्का एक चौबे के साथ 10 रनों का योगदान अपने टीम के लिए दिया। काफी बढ़िया दोनों टीम के समर्थक इस श्रृंखला को बिल्कुल यहाँ पर StarTennisCricket.in के माध्यम से लाइव देख रहे हैं उन तमाम दर्शकों का स्वागत करना चाहेंगे। कई व्यूवर्स हमारे यहाँ पर यूट्यूब के माध्यम से जुड़ रहे हैं उन तमाम दर्शकों का फिर से एक बार इस रायगढ़ जिला परिषद सदस्य ट्रॉफी ज्ञानेश्वर घरत ट्रॉफी 2021 में आपका बहुत बहुत स्वागत। तमाम मेहमान इस मंच के ऊपर है, उनका भी स्वागत। लेकिन हरीश को मिलती हुई सफलता, नए बल्लेबाज रेट नंबर 3 के पोजीशन पर मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं। प्रतीक मोकल नो स्ट्राइक एंड के ऊपर, लेकिन संकेत मोकल एक विध्वंसक बल्लेबाज है, लेकिन इनको रोकना थोड़ा सा जरूरी रहेगा। ये देखिए गेंद, देखिए शॉर्ट ऑफ लाइन की डिलीवरी, देखते देखते गेंद टेक ऑफ हुई और विकेट कीपर के दस्तानों में। कोई गलती नहीं की टीम के कप्तान जो विकेट कीपर की भूमिका निभा रहे हैं, और इस वक्त डॉट गेंद की समाप्ति ये होना जरूरी था, और इसी के कारण स्कोरबोर्ड पर रन बन चुके हैं यहाँ पर 12 रन। गेंदबाज तैयार, फिर से एक बार ओवर द विकेट, ओ कट कर दिया है शॉर्ट मैन के फिर। क्या कमाल की डाइव थी परम की, लेकिन गेंद रोकने में कामयाब नहीं रहे। गेंद देखते देखते डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन को बाहर करती हुई 4 रनों के लिए। बिल्कुल हमारे मेहमान दत्ता जी शिवकर, इनके तरफ से इस श्रृंखला के लिए 500 रुपए देनगी स्वरूप में आ चुकी है, उनका भी बहुत बहुत स्वागत। दोस्तों पहली ओवर की समाप्ति हो चुकी है, और मैंने कहा था 15 से ज्यादा रन आएंगे तो एक सक्सेसफुल बल्लेबाजी चल रही है। और साई टीम जानती है सामने वाले गांव की जो दोनों भी टीमें हैं, एक दूसरे की ताकत एक दूसरे की कमजोरियां जानते हैं, और कमजोरी पर वार करना जरूरी होता है, और वही करते हुए हवा का रूप जैसा बदलता है, खेल का माहौल वैसा ही बदलता है, और क्रिकेट में ये होता रहता है। एक दूसरे के ऊपर वार करना, कमजोरी पर दोस्ती पूर्वक लड़ाई मैदान के बाहर होती है, लेकिन मैदान के अंदर कड़ा संघर्ष होता है, और ये संघर्ष चलता हुआ अब गेंदबाजी का दूसरा परिवर्तन रोशन आ चुके हैं इस वक्त, जिन्होंने पिछले मैच में कमाल की गेंदबाजी, कमाल का स्पेल ओवर का डाला था। लेकिन अगर बात करेंगे, एक विकेट जरूर गिर चुका है, लेकिन अगर बात करें चंदू सर तो साई क्रिकेट टीम में बहुत बल्लेबाजी की गहराई है, और ये गहराई को तोड़ने के लिए लगातार के विकेट और अच्छी टिप्पे पर गेंदबाजी, एक आध 2-3 गेंदे डॉट डालेंगे ना इस ओवर में तो दबावात्मक बल्लेबाजी देखने के लिए मिल सकती है। मिस टाइमिंग स्ट्रोक, क्योंकि दबाव के कारण रनों के लिए जो संघर्ष होता है वो तोड़ने की कोशिश होती है। इस वक्त देखिए काफी तेज गति की गेंद डाली थी, गेंद गुडलैंड स्पोर्ट पर टिपा खाने के बाद थोड़ी सी केले की तरह अंदर मुड़ी, और देखते देखते विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद हो चुकी है। स्कोरबोर्ड पर टोटल वही के वही रुकता हुआ हैमस्ट्रिंग आता हुआ नजर आ रहा है। रोशन के कंधे में थोड़ी सी जकड़न आ रही है, जकड़न का कारण है ये पानी की मात्रा शरीर की कम होने के कारण ये होता है बिल्कुल। और इस वक्त इस बीच गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज रोशन, राइट हैंड ओवर द विकेट, सामना करेंगे प्रतीक मोकल। प्रतीक मोकल के लिए तेज गति की आगे डाली, अपील की थी, लेकिन अपील को अंपायर ने मुंडी हिलाई, नकारा और खारिज कर दिया। और एक यहाँ पर डॉट गेंद, मैंने कहा था लगातार की डॉट गेंदे, ये गेंद आगे की थी, उसके पहले की गेंद थोड़ा सा गुडलैंड स्पोर्ट पर डाला था, और ये फुल और लेंथ की डिलीवरी थी। और इस वक्त डॉट गेंद की समाप्ति। प्रतीक मोकल जैसे बल्लेबाज को बांध कर रखना एक बड़ी चुनौती वाली गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं, और समझ के परे है गेंदबाज यहाँ पर अलग वेरिएशन के तौर पर। फिर से एक बार तैयार हुआ है, आप प्रतीक मोकल, यहां से देखिए
इनर एज ली, बल्ले का बाहरी सिरा लिया, विकेट कीपर के दस्तानों में अब दबाव 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 बन चुका है। इस वक्त बगैर खाता खोले यहां पर प्रतीक मोगल डगआउट में पानी की मांग 2 ओवर्स के बाद दिए जाएंगे। थोड़ा देर, अब 3 गेंदे का खेल समाप्त हो चुका है, 3 गेंदे बाकी है। उसके बाद ड्रिंक्स ब्रेक, जलपान की सुविधा की जाएगी। मैदान के अंदर पानी की मात्रा शरीर में होना जरूरी है, क्योंकि जहां पर तेज धूप है और इसी के कारण जितने भी दर्शक या जितने भी खिलाड़ी है उसको कहना चाहूंगा, किसी भी खिलाड़ियों को पानी या थोड़ा सा हल्का सा फ्रूट्स खाए और थोड़ा शरीर को थोड़ा सा सतर्क रखे और छाव में बैठे, जैसे जैसे वक्त मिलेगा वैसे वैसे। और आयोजककर्ताओं ने बेहतरीन यहाँ पर आयोजन किया, हर एक जगह पर पंडाल बिछाए जा चुके हैं और कई दर्शक गाड़ियाँ लगाकर इस श्रृंखला का आगाज देख रहे हैं। गेंदबाज तैयार, रोशन ओवर द विकेट। अब बल्लेबाजी के लिए प्रशांत, इस बार प्रशांत ने बल्ले का फेस खोला है, यहां पर कोई गलती नहीं की इस खिलाड़ी ने। विकेट का पतन, बैक टू बैक ये दूसरा झटका लगता हुआ इस वक्त गेंदबाज रोशन हैट्रिक के दौर पर दस्तक देते हुए। जीतेगा वो ही जिसमें है दम, जीतेगा वो ही जिसमें है दम, तुझमें है दम तो। बिल्कुल, जिसमें दम होगा वही जीतेगा, वही सिकंदर कहलाएगा मैदान के अंदर। वही काम करते हुए रोशन गेंदबाजी के लिए ये गेंदबाज सब, बिल्कुल मैंने कहा था 2 साल में अंडर 90 के ये खिलाड़ी पार्ट टाइमर के तौर पर आए थे, लेकिन फुल टाइमर बन चुके हैं। कारण यही है इनकी सटीक लाइन लेंथ, अनुभव कम है लेकिन गेंदबाजी की जो लाइन है ना, वही इनको कामयाबी के कदम चुमा रही है और वही मैदान के अंदर हो रहा है। अब साइड टीम के थोड़े से हौसले जो बुलंद थे पहली ओवर में, वो थोड़े से हौसले डगमगाते हुए नजर आ रहे हैं मैदान के अंदर। पारी को संभालने के लिए नेट नंबर अब 5 की पोजीशन पर मैदान के अंदर दाखिल हो चुके राकेश मोकल, इस टीम के सर्वश्रेष्ठ प्रमुख खिलाड़ियों में से एक। लेकिन संकेत मोकल अभी तक मैदान के अंदर डटे हुए। संकेत मोकल की ये गेंद, एक और विकेट मिलने की संभावना, लेकिन सेफ लैंडिंग हुई, 1 ही रन। आप जानते हैं विकेट गिर चुके हैं 3, स्कोरबोर्ड पर रन बन चुके। अब इस वक्त 17 रन स्कोर कार्ड के ओवर, पहली ओवर में 16 आए थे। अब इस चौथी गेंद के मेरे ख्याल से 5वीं गेंद के ऊपर ये पहला रन आया, जहां पर अगर बात करेंगे सक्सेसफुल गेंदबाजी चल रही है मैदान के अंदर। लेकिन मैदान के अंदर राकेश मोकल जब तक है, जहां पर अगर बात करें संकेत मोकल जब तक है, रनों की रफ्तार तेज हो सकती है, ये आशंका जताई जा सकती है। लेकिन फिर से एक बार गेंदबाज यहां पर रोशन तैयार, राइट हैंड ओवर द विकेट, अपनी कोठी की अंतिम गेंद लेकर फील्डिंग का जायजा लेते हुए इस वक्त हल्के हाथों से गेंद को टहलाया, परम के इलाके में गेंद, लेकिन थोड़ी सी मिस फील्डिंग हुई, छूटी हाथ से गेंद। तब तक बल्लेबाजों के पास पर्याप्त समय था, इत्मीनान के साथ सिंगल पूरा किया। 2 ओवर का दोस्तों खेल समाप्त हो चुका है, स्कोरबोर्ड पर रन बन चुके 18। तब तक अंपायर का इशारा आता हुआ जलपान का। अब बेहतरीन चल रहा है इस वक्त। आर्म स्ट्रिंग फर्स्ट एड बॉक्स में होगा तो बिल्कुल तुरंत चाहे तो वो आराम कर सकते, 12वें खिलाड़ी को बिल्कुल अंदर भेज सकते। 2 ओवर का दोस्तों खेल समाप्त हो चुका है, स्कोरबोर्ड पर रन लग चुके हैं 18। इस ओवर में रोशन ने सिर्फ 2 रन खर्च किए, 2 विकेट अपने नाम पर। बॉलिंग एनालिस्ट की बात करें, पहली ओवर हरीश पाटिल ने थोड़ी सी यहाँ पर महंगी डाली, 16 रन खर्च किए। अब गेंदबाजी के लिए आ चुके हैं
इस टीम के एक बेहतरीन ऑलराउंडर गेंदबाजी के लिए अजय घरत। अजय घरत की बात करें, पिछले सप्ताह में जो टूर्नामेंट हुई थी बिल्कुल चिरनेर के मैदान के ऊपर, जिनके नाम पर मैन ऑफ द सीरीज की साइकिल है जो मिली है, उनके माध्यम से प्रदर्शन 14 विकेट और कुछ 40-45 रन उनके माध्यम से बने थे और मैन ऑफ द सीरीज का अवार्ड उनको मिला था। बिल्कुल 18 विकेट लिए थे उस श्रृंखला में, वो प्रतियोगिता के प्लेयर ऑफ द टूर्नामेंट बने थे। लेकिन इस मैदान के अंदर अब घरेलू मैदान, घरेलू दर्शकों के साथ ये अजय घरत खेल रहे हैं, लेकिन सामना करेंगे द वॉल ऑफ साई टीम जिसको कहा जाता है यहाँ पर राकेश मोकल। राकेश मोकल ऑन साइड में गेंद को खेलना चाहते थे, लेकिन शरीर से सटकर गेंद बॉडी पर गेंद की थी और देखते देखते यहाँ पर गेंद डॉट जाती हुई विकेट कीपर के माध्यम से अच्छी यहाँ पर उनको संकेत देते हुए नजर आ रहे टीम के कप्तान संकेत। काफी बढ़िया तरीके से फील्डिंग सेट करते हुए बिल्कुल एक अटैकिंग फील्डिंग के सेट का जमाव डाल, लेकिन इसको तोड़ना होगा, रनों की रफ्तार को तेज करना होगा। अगर टोटल अमीर चाहिए ना तो बिल्कुल जो गरीबी का जो मन में इच्छा है ना वो तोड़नी होगी। इस वक्त गेंदबाज अजय घरत, राइट हैंड ओवर द विकेट। इस बार काफी तेज गति की गेंद थी, देखते देखते विकेट कीपर के दस्तानों में पहली गेंद बॉडी पर की, अब ये गेंद बॉडी से दूर रखी थी। बल्लेबाज को रूम बनाने का मौका मिल सकता था, लेकिन बल्लेबाज बल्ला पहुंचा नहीं पाए उस गेंद तक। डॉट गेंद की समाप्ति डॉट गेंद दबाव में लाएगी। पहली ओवर की बात करेंगे, अच्छा खेल चल रहा था, लेकिन इस वक्त नहीं चल रहा है। इस वक्त मिस टाइमिंग रहे, एक और विकेट मिलने की संभावना। ओ ये जीवन दान, आज परम शेडगे के माध्यम से कुछ भी अच्छा हो नहीं रहा है। आज इनका दिन शायद खराब है, उनके पिताजी देख रहे हैं क्या हुआ क्या मैदान के अंदर। लेकिन यहाँ पर एक और रन मिलते हुए टीम का टोटल 1 से आगे बढ़ता हुआ स्कोरबोर्ड पर 19 रन। अच्छी फील्डर है अपने टीम के, लेकिन मन में दुविधा थी। 3 खिलाड़ी पास में थे, कौन पकड़ेगा कौन नहीं, उन्होंने हाथ डाला और कॉलिंग कम्युनिकेशन कम देखने के लिए मिला और नतीजा एक जीवनदान। राकेश मोकल जैसे बड़े खिलाड़ी को जीवनदान, यानी कि जख्मी शेर को फिर से एक बार जंगल में छोड़ने वाली बात। मैदान के अंदर फिर से एक बार वही दहशत का फैलाएंगे। इस वक्त स्ट्रेट ड्राइव, स्ट्रेट टू द बॉल और गेंद नहीं रुकेगी। गेंद जीती लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से आती हुई दनदनाता हुआ, सनसनाता हुआ टीएसपी मसाले ब्रांडेड चरण। वो कसम वो इरादा भूलेगा दिल जिस दिन तुम वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा। क्या हुआ तेरा वादा, बिल्कुल वादा है रन बनाने का। संकेत मोकल का वो वादा निभाते हुए नजर आ रहे हैं अपनी टीम के लिए। टीम का टोटल स्कोरबोर्ड पर 23 रन। अब एक्सेलरेट करते हुए टोटल को फिर से एक बार अजय घरत। अजय घरत की गेंद यहां पर टर्न कराया, गेंद जाती हुई डीप स्क्वायर लेग के रीजन में फील्डर तैनात है। हरीश ने उस गेंद को फील्ड करे, बल्लेबाजों ने छोर बदले, दोहरा रन पूरा किया। दोहरे रनों के साथ टीम का टोटल धीरे धीरे क्यों ना हो 25 रन स्कोर बोर्ड पर पहुंचते हुए नजर आ रहे हैं। 25 रन स्कोर कार्ड के ऊपर इस ओवर की अंतिम गेंद शेष है। इस ओवर की अंतिम गेंद 25 रन स्कोरबोर्ड पर। संकेत मोकल थोड़े से आक्रामक हो रहे हैं, जैसे जैसे खराब गेंद आ रही है आक्रमण कर रहे हैं और अच्छी गेंदों को सम्मान दे रहे हैं। ये क्रिकेट एक अच्छी खिलाड़ी की निशानी होती है और ये छोड़ रहे हैं। इस वक्त अजय घरत की अंतिम गेंद, ओ बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, मिस रहे, देखते देखते बीट किया गेंदबाज ने और ओवर की हुई समाप्ति। 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पर रन लग चुके हैं 25 और विकेट गिर चुके हैं जहां पर 3। अच्छी साझेदारी यहां पर पनप रही है। राकेश मोकल को मिलता हुआ जीवनदान, लेकिन चौथा ओवर निर्णायक ओवर जो मारधाड़ वाला ओवर होता है जिसमें आक्रमण किया जाता है, स्लॉग ओवर जिसको कहा जाता है। लेकिन यहाँ पर गावदेवी खिलौने क्रिकेट टीम की तरफ से कौन से गेंदबाज को चुना जाएगा जो डेथ ओवर स्पेशलिस्ट होगा, खास तौर पर चर्चा रहेगी इस खिलाड़ियों के बीच में कौन से गेंदबाज को चुना जाएगा, या होगा परम या होगा विशाल। लेकिन इस वक्त अब जिस परम ने जहाँ पर बात करेंगे अच्छी जहाँ पर कैच छोड़ी थी, लेकिन इस वक्त उनको ही शायद चुना जा चुका है गेंदबाजी के लिए। चौथे गेंदबाजी के तौर पर इनको पिछले मैच में क्या कमाल का स्पेल डाला था गेंदबाजी का,
और सबसे एक ताकतवर इस टूर्नामेंट की टीम जो थी उस टीम को बाहर करवाया था। लेकिन इस वक्त इस समय में अब मैदान वही है लेकिन टीम अलग है, खिलाड़ी अलग है। इस मैदान के अंदर दोनों भी धुरंधर खिलाड़ी, जिस खिलाड़ी को जीवन दान मिला था वही स्ट्राइक एंड के ऊपर है। और इस वक्त यहाँ पर इनके बल्ले से लंबे लंबे छक्के भी देखने के लिए मिल सकते हैं, इनको रोकना जरूरी होगा। इस वक्त रोशन थोड़े से आराम फरमा रहे हैं, कारण यही है कि उनके बिल्कुल कंधे में हैमस्ट्रिंग आने के कारण बिल्कुल 12वें खिलाड़ी को निमंत्रण दिया जा चुका है मैदान के अंदर। लेकिन इस वक्त आखिरी ओवर लेकर आ चुके, स्लॉग ओवर, लेकिन नो स्ट्राइक एंड के ऊपर की बात करें, संकित मोकल अभी तक नो स्ट्राइक एंड के ऊपर डटे हुए हैं। लेकिन अब इस वक्त जिस जहां पर चेहरे के लिए पहचाना जाता है वही खिलाड़ी राकेश मोकल स्ट्राइक एंड के ऊपर, जिनको विध्वंसक खिलाड़ियों के तौर पर जाना जाता है, जिनके नाम पर सपनों की एक बाइक मैन ऑफ द सीरीज की जरूर है। लेकिन इस बार तैयार गेंदबाज परम शेडगे की ये गेंद काफी दूर रही थी, अवे फॉर द बॉडी, गेंद को रखने की कोशिश, और इसी के कारण देखते देखते विकेट कीपर के दस्तानों में व्हाइट बॉल की घोषणा। अतिरिक्त रन स्कोर कार्ड में उछाल टीम का टोटल स्कोरबोर्ड पर आ चुका है इस वक्त 26 रन, 26, लॉस ऑफ 3 विकेट, प्रोग्रेस टू लास्ट एंड फोर्थ ओवर। गेंदबाज फिर से एक बार थोड़ी सी विकेट में खुदरापन आ चुका है, तेज गति की गेंद थी, देखिए गेंद बिल्कुल कान से छू कर गई, आवाज करती हुई सिट्टी मिट्टी गुल कर दी है इस बल्लेबाज की। और देखते देखते यहाँ पर विकेट कीपर के दस्तानों में ये बिल्कुल इन्होंने कहा कि गेंद हम वाइड नहीं फेंकेंगे, आपको टफ गेंदे डालेंगे, अच्छी गेंदे डालेंगे, आपको उसको अच्छे तरीके से खेलना जरूरी है। और इस रनों की तलाश में है साई क्रिकेट टीम, लेकिन जैसे मछली जल बिना पानी में तड़पती है ना, वैसे ही तड़प हो रही है साई क्रिकेट टीम के रनों के लिए, संघर्ष हो रहा है। इस संघर्ष में कौन जीतेगा कौन हारेगा ये पता चलेगा। मैदान के अंदर खेल जारी है केलवनी विपक्ष साई के बीच। अब आ चुका है बड़ा स्ट्रोक, विशाल गेंद के नीचे रुकेगी नहीं गेंद। मैंने कहा था जीवन दान कितना घातक होता है, और जीवन दान के बाद आने वाला इस चौथी ओवर में दूसरी गेंद के ऊपर लंबा छक्का, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर। संगते खुशीना बाई संगते खुशीना असं गुढ्यावर बसून लई बसून असं गुढ्यावर बसून लई बसून। बिल्कुल यहाँ पर देखिए गेंद को आने दिया, रीड किया गेंद को, पहले से ही बैकफुट पर जाकर गेंद को पंच किया सीधा लॉन्ग ऑन के ऊपर से, लंबा छक्का, विशाल भी नहीं रोक पाए। लेकिन अगर बात करेंगे ये आक्रमण हो चुका है, आक्रामक हो रहे हैं, जानते हैं हम तो मर रहे थे लेकिन आपको भी ले डूब कर मरेंगे, यही मंशा लेकर राकेश मोकल मैदान के अंदर बल्लेबाजी चल रही है इस वक्त। देखिए फिर से एक बार गेंदबाज तैयार, दबावात्मक वाली गेंदबाजी चल रही है मैदान के अंदर। तेज गति की गेंद, देखिए इस वक्त अंपायर इशारा करते हुए थोड़े से अनएक्सेप्टेड बाउंस हुई, एक्स्ट्रा बाउंसर हुई गेंद और वाइड बॉल का इशारा। ये दबाव मैंने कहा था, एक छक्का लगने के बाद कमबैक कैसे करना है ये सोचना परे होता है। आपके दिमाग में जो युद्ध चल रहा है ना उससे जीतेंगे ना तो ही मैदान के अंदर जीतेंगे। वाइड बॉल का इशारा और सूचना वार्न किया है गेंदबाज को इस वक्त। अतिरिक्त रन के साथ टीम का टोटल 33 रन, स्कोरबोर्ड पर नेल्सन आंकड़ा तैयार हो चुका है 333, 111, 222 इसको नेल्सन आंकड़ा कहा जाता है। इस वक्त मैंने कहा था कितना घातक होता है जीवन दान, ये आपको मैदान के ऊपर एक सुसज्ज उदाहरण देखने के लिए मिला। डीप स्क्वायर लेकर के ऊपर से दागा गया लंबे छक्के के साथ। माता भवानी साई गावाचे मधोमधी, माता भवानी आई माझी बैठली, आई माझी बैठली, बैठली सत्यानी साई गावाचे मधोमधी, माता भवानी। बिल्कुल इस वक्त मैदान के अंदर खेल ऐसा चल रहा है, हम हरदम कहते हैं दोस्तों, जिंदा हाथी लाख का और मरा हाथी 100 लाख का। वही ये हाथी मर रहा था लेकिन इन्होंने आक्रमण करके बताया कि हमारी कीमत कितनी है। मैदान के अंदर अब परम शेडगे की कीमत 0 हो चुकी है, लेकिन राकेश मोकल अपनी कीमत बता रहे हैं टीम को। इस वक्त टीम का टोटल स्कोरबोर्ड पर 39 रन, गेंदबाज तैयार इस ओवर की चौथी गेंद लेकर। इस वक्त सीधे बल्ले से गेंद को फील्ड कर दिया था लेकिन एक रन नहीं रोक पाए। देखते देखते एक सिंगल को पूरा किया, सिंगल के साथ टीम का टोटल स्कोर बोर्ड पर आ चुका है इस वक्त, जहां पर बात करेंगे 40 रन
40 प्लस अगर रन साई टीम बनाती है ना, उनकी गेंदबाजी काफी तगड़ी है और फिर ये रन रोकने में कामयाब रहेंगे। पिछले भी सत्र में पिछले कल के दिन में ऐसे ही रन 46 बने थे, 4 ओवर में उस रनों को भी बचाया था उस टीम बामन डोंगरी क्रिकेट टीम ने। और वही थोड़ा सा खेल देखने के लिए मिल रहा है मैदान के अंदर। आज का विकेट मैंने कहा था थोड़ा सा खुदरा विकेट तैयार हो चुका है, गेंद थोड़ी सी टर्न हो सकती है। परेश यहाँ पर परम तैयार। इस वक्त बल्ले का फेस खोला है, फील्डर तैनात है, गेंद के नीचे पहुंचेंगे, कैच नहीं छोड़ेंगे। इस वक्त संकेत को लौटना होगा डगआउट में। विकेट का पतन। और एक विकेट का पतन। आखिरी गेंद बाकी है, एक गेंद शेष है। इस वक्त 3.5 गेंदों का खेल समाप्त हो चुका है, 40 रन स्कोर बोर्ड पर बन चुके हैं। अंतिम गेंद इस सत्र की, देखना होगा कितनी रन आते हैं इस गेंद के ऊपर। लेकिन राकेश मोकल का निर्णायक जो कैच छूटने के बाद जिन्हें 2 छक्के दागे हैं वो काफी बढ़िया। दोनों टीम के मेहमान है हमारे मंच के ऊपर, शेखर दादा है, बालकृष्ण मोकल साहब है और खिलौने के टीम की ये पूरा आयोजन है। योगेश दादा है, देख रहे हैं कि मैदान के अंदर हमारी टीम जीते लेकिन जीतेगा वही जिसमें होगा दम, वही होगा मैदान के अंदर का बाजीराव सिंघम। दोनों टीम के ग्राम देवता का आशीर्वाद लेकर ये टीमें खेल रही है मैदान के अंदर। लेकिन फिर से एक बार इस सत्र की अंतिम गेंद क्या होगा, व्हाट हैपनिंग टू लास्ट डिलीवरी। इस वक्त परम शेडगे राकेश मोगल सामना करेंगे, फ्रंट फुट का इस्तेमाल। इस वक्त आखिरी गेंद के ऊपर नंबर आया 6 और मैंने कहा था आगाज भी 6 के साथ किया था और अंजाम 6 के साथ। टीम का टोटल स्कोर बोर्ड पर पहुंचा हुआ 46 रन और 47 रनों का टारगेट। तब तक मिलेगा डीजे सैम को मौका। गावाचे मधोमधी माता भवानी, ताई गावाचे मधोमधी माता भवानी। हात जोडून केली विनवणी तसा येत नाही राणी वणी, हात जोडून केली विनवणी तसा येत नाही राणी वणी। माझे चल तू गाव धरणी, ओटी भरीन खराणार राणी, ओटी भरीन खराणार राणी। ताई गावाचे मधोमधी माता भवानी, ताई गावाचे मधोमधी माता भवानी। राकेश मोकल इसके बाद जो मुकाबला है गावदेवी बिंदनी विपक्ष विठल रखुमाई जासई, दोनों टीम के कप्तान तुरंत आइए। 46 रन बने, 47 रनों का टारगेट दोस्तों अब गावदेवी केलवने क्रिकेट टीम के सामने। अब पगड़ा दोनों टीम का भारी हो सकता है। बॉलिंग एनालिसिस चंदू सर अगर बात करेंगे, पहली ओवर की बात करें हरेश ने खर्च किए थे 16, दूसरे ओवर में खर्च किए रोशन ने 2 रन, तीसरी ओवर की बात करेंगे तो बिल्कुल गेंदबाज अजय घरत ने खर्च किए थे 7 रन। लेकिन आखिरी जो ओवर परम शेडगे ने बहुत महंगी डाली, जो जीवनदान राकेश मोकल को मिलता हुआ उसमें 21 रन बनाए और टीम को सुस्थिति में लाए। अब ये 46 रन बनाना आसान नहीं है इस समय इस वक्त के कारण। और बात करेंगे विकेट का, आपको बताना चाहूंगा विकेट जो है ना अब थोड़ा सा खुदरा नजर आ रहा है। गेंद अब जहाँ अच्छे इलाके पर गिरेगी तो नीचे रहेगी और खराब गेंद के इलाके पर गिरेगी तो अनएक्सपेक्टेड बाउंस देखने के लिए, यानी कि ये विकेट है ना कैरिबियन पीस की तरह खेलेगा मैदान के अंदर। अब इस विकेट से थोड़ा सा संभल कर खेलना होगा। मैदान के अंदर दोस्तों 47 रन, आंखों देखा हाल। फिर से एक बार इस मुकाबले की कहानी सुनेंगे जहां पर और जुबानी होगी चंदू शेट्टी सर की इस 4 ओवर्स के लिए। धन्यवाद गणेश गावण सर। गावदेवी क्रिकेट संघ केळवणे आयोजित रायगड जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री ज्ञानेश्वर दशरथ घरत चषक 2021 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत। लाख मोलाची क्रिकेट स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेचा आज दुसरा दिवस। हॅट्रिक साठी अविनाशजी मोकल ग्रामपंचायत सदस्य साई यांच्याकडून
1000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर आता षटकार चौकारांसाठी केळवणेकडून देखील पारितोषिक नक्कीच असतील, कारण त्यांना अपेक्षा असणार आहे इकडे रनची. आणि क्रिकेटच्या खेळात काही होऊ शकतं. 4 षटकारमध्ये धावांची आवश्यकता आहे ती 47. हे घरचं मैदान आहे, या मैदानाचा अनुभव त्यांना आहे आणि या मैदानात असे विक्रम त्यांनी देखील केलेले आहेत. तर या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो का? तर होऊ शकतो. आणि सर तुम्ही त्याप्रमाणे उल्लेख केला, खेळपट्टी थोडीशी गोलंदाजांना सहाय्य करणारी आहे, तर नक्कीच आहे, ती गोलंदाजांना सहाय्य करतेच आहे. परंतु ज्याप्रमाणे पहिल्या दिवशी इंग्लंड संघ लवकर बाद झाला आणि सर्व बाजूने टीका झाली, ही खेळपट्टी खेळण्यालायक नाही. परंतु रिषभ पंतने दाखवून दिलं की याही खेळपट्टीवर शतक होऊ शकतं. आज केळवणे संघाला तसंच दाखवावं लागेल. इकडे आम्ही देखील धावांचा पाठलाग करू शकतो. तर 2 बलाढ्य संघ नक्कीच त्याच खेळपट्टीवर वॉशिंग्टन सुंदरने तब्बल 96 धावा केल्या. तर हे क्रिकेट आहे. इकडे आपण पाहू शकता एखाद्या सत्रामध्ये खूप धावा येणं आणि एखाद्या सत्रात धावा न येणं, एखाद्या ओव्हरमध्ये खूप रन येणं आणि एखाद्या ओव्हरमध्ये रन न येणं, हे क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहतो. कितीही मोठा फलंदाज असेल तर तो एकाच बॉलवर बाद होतो आणि कितीही मोठा गोलंदाज असेल तर त्याच्या विरुद्ध षटकार चौकार आपण पाहिलेले आहेत. ज्या गोलंदाजाला सुरुवातीच्या कालखंडामध्ये 6 चेंडूत 6 षटकार मारले गेले, तोच गोलंदाजाला आपण इंग्लंडचं नेतृत्वही करताना पाहायला मिळालं. केळवणे संघासाठी देखील खूप सारी पारितोषिके या ठिकाणी असतील. विलासदादा यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. जावेत मॅचच्या दिशेने संघर्ष, ज्या संघर्षावर संपूर्ण या परिसराची पंचक्रोशीच्या नजरा आहेत. युट्यूबच्या माध्यमातून जे घर बसल्या मॅच पाहत आहेत त्यांचंही आम्ही स्वागत करू. आणि गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता राकेश मोकल जे एक अनुभवी खेळाडू आहेत, साई संघासाठी एक महत्वपूर्ण खेळाडू. तर बॅटिंगसाठी आपण पाहू शकता स्ट्राईकवर विशाल म्हात्रे जो आहे कणा फलंदाजीचा केळवणेचा. पहिला बॉल फुल टॉस, त्याला पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तर नक्की झाला, डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न झाला, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल. 1 रनने स्कोर पुढे जाता मग स्कोरला सुरुवात होते. 47 रन करायचे आहेत. 24 चेंडूमध्ये जे होईल त्याच्यावर सर्वांच्या नजरा. खेळाडू मैदानात असणारे खेळाडू, तुम्हाला पाण्याची व्यवस्था नक्की ज्या वेळेला पाणी हवंय आमच्यापर्यंत कळवा. अस्वस्थ वाटत असेल तरी कळवा आणि फिट असाल तरच मैदानात जा. नक्कीच पंचांकडे आयोजकांनी त्याची व्यवस्था केली. पंचांकडे पाण्याच्या बॉटल्स देऊन ठेवलेल्या आहेत. या वेळेला खूप चांगला फटका कव्हरच्या दिशेने, खूप चांगला फटका येताना पाहायला मिळतोय आणि ही ताकद पाहतोय आपण केळवणे गावची. चौकार केळवणे गावचा भक्ताना घेऊन येईल तुझा धरणाला. आई तुझ्या पालखीला सौर साधूर येईल मानाचा खांदाला वाटा. या मैदानाचा त्यांना अनुभव आहे. या अगोदरच त्यांनी सांगितलं की इकडे कसे फटके खेळायचे हे आम्हाला माहिती आहे. त्याच पद्धतीचा फटका हरेश यांच्या बॅटमधून. याही वेळेला तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काही काळ हवेत जरूर होता, परंतु पॉइंटच्या दिशेने जाईल तिकडे 1 रन मिळेल. तशाच तसं प्रत्युत्तर. जो चांगला खेळणार आहे तो विजयी होणार आहे. जो दबावाला बळी पडेल तो माघारी परतेल. जो दबाव झुगारून देईल तो विजयी होईल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघांना या मैदानाचा अनुभव आहे. दोन्ही संघांची ताकद ही समसमान आहे, परंतु आज जो मैदानावर चांगला खेळणार आहे तोच जिंकणार आहे. यावेळी ऑप्टमच्या बाहेर एक वेगवान चेंडू या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला होता. वेगवान गोलंदाजी मात्र खूप चांगल्या पद्धतीने आज पाहायला मिळते. स्कोर जर पाहिला तर 6 वर आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष जर पाहिलं तर मोठा आहे, परंतु या मोठ्या लक्ष्याचा देखील पाठलाग केला जाऊ शकतो. क्रिकेटचा जर इतिहास तुम्ही पडताळून पाहिला, आपल्याला कधी वाटलं होतं का 400 रन वन डे क्रिकेटमध्ये होतील, परंतु 434 झाल्या आणि 3.5 तासात 438 देखील झाल्या. यावेळेला समोरच्या दिशेने खूप चांगला फटका, गॅप तर शोधून काढलाय आणि बॉल सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होता 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 सीमारेषा पार. क्रिकेट संघाचा हैदराला मैदानात धावांची भरवशात क्रिकेट संघाचा हैदराला मैदानात. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. तर विंधणे आणि जासई दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण टॉस करण्यासाठी. याचे स्कोर जर पाहिला तर झालाय 10. जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी विशाल यांच्याकडून केला जातोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता राकेश मोकल.
यावेळेला फुल टॉस बॉल, त्याला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हरला पकडले गेले आणि विकेटचं पतन. पहिला धक्का बसतोय केळवणे टीमला. तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली. डीजे समीर फ्रॉम केळवणे, खूप चांगलं संगीत संयोजन. कारण पूर्वी क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी नव्हत्या. IPL आलं, T20 आलं आणि क्रिकेटमध्ये संगीत देखील आलं आणि आज ते संगीताच्या माध्यमातून देखील मनोरंजन करताना पाहायला मिळत आहेत. कधी कधी आपण पाहतो संगीत मनोरंजन क्रिकेटमध्ये करताना पाहायला मिळत आहे. कधी कधी अंपायर्स देखील काही आता अलीकडे पाहायला मिळतात, डान्स करून ते देखील मनोरंजन करताना पाहायला मिळतात. कधी कधी प्रेक्षक देखील मनोरंजन करताना पाहायला मिळतात. तर क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पहिली ओव्हर तर या ठिकाणी झाली आणि पहिली ओव्हर झाल्यानंतर स्कोअर जर पाहिला तर 10 झालाय. अजूनही 3 ओव्हर आणि 37 धावांची आवश्यकता. होऊ शकतं का? तर होऊ शकतं. एका ओव्हरमध्ये करण मढवी 38 रन काढू शकतो, तर 3 ओव्हरमध्ये 37 व्हायला काही हरकत नाहीये. कारण याच हंगामात गावठाणच्या खेळाडूने आदर्श ट्रॉफी पनवेलला म्हणजे जी किंजल ट्रॉफीमध्ये 1 ओव्हर आणि 38 असताना मात्र तो कारनामा त्या ठिकाणी त्याने केला होता. नक्कीच निर्धाव देखील होता पहिला चेंडू आणि एक्स्ट्राचा देखील वाटा त्यामध्ये होता. तर क्रिकेटच्या खेळात या गोष्टी होतात आणि या हंगामात आम्ही त्या भरपूर पाहिल्यात. माथेरानला 2 ओव्हरमध्ये 59 रनची मॅच, एकाच खेळाडूने 59 रन मारले होते. तर आज तसंच काही करावं लागेल केळवणेला. तर दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. या परिसरामध्ये पनवेल आणि उरण दोन्ही तालुक्यामध्ये आणि किंबहुना पेनमध्ये ह्या तिन्ही तालुक्यांमध्ये या दोन्ही संघांच्या नावाचा दबदबा आहे आणि परंतु आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. जो चांगली कामगिरी करणार आहे त्याच्या नावाचा डंका पेटेल आणि तो संघ संध्याकाळच्या सत्रात खेळेल आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी साई किंवा केळवणे संपूर्ण गावच्या गाव मैदानात लोटेल. तर जावेत मॅचच्या दिशेने आजही रखरखत्या उन्हात खूप सारी गर्दी यांना पाठिंबा देण्यासाठी आहे. जावेत मॅचच्या दिशेने गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता निखिल मुघल. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी झाला होता. टप्पा पडल्यानंतर बॉलला थोडासा एक्स्ट्रा बाउन्स देखील देण्याचा प्रयत्न झाला. 1 रन त्या ठिकाणी घेतली जाईल. टेनिस क्रिकेटला आलेलं ग्लॅमर आपण अलीकडच्या कालावधीमध्ये पाहतोय. खूप मोठमोठी नावं, मग आकाश तारेकर असेल, विश्वजित ठाकूर असेल, कृष्णा सातपुते, ओमकार देसाई, उस्मान पटेल, या सर्वांना आपण सध्या फॉलो करतो आणि त्यांच्यासारखं काहीतरी करण्याचा प्रयत्न देखील करताना पाहायला मिळतो. तर हेच टेनिस बॉलचं क्रिकेट सध्याच्या घडीला आपणा सर्वांचं मन जिंकून घेत आहेत. गावोगाव टेनिस बॉलचे संघ पाहायला मिळतात, गावोगाव टेनिस बॉलचे आयोजन पाहायला मिळतात आणि गावोगाव खेळाडू आता तयार होताना देखील आपण पाहतो. यावेळेला रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु रिव्हर्स स्ट्रोक खेळत असताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चेंडूच्या रेषेत तुम्हाला यावं लागतं आणि फटकेबाजी करावी लागते. तर जावेत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला पहा टप्पा पुन्हा एकदा थोडासा टप्पा पुढे मागे केला आणि बॉलला कट केलं. बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाजीसाठी आपण पाहू शकता अजय घरत यांना मोठी फटकेबाजी करावी लागेल, ज्याच्यासाठी ते ओळखले जातात. लांबच लांबवर फटके त्यांच्याकडून खेळले जातात. या अगोदर केळवण्यासाठी त्यांनी ते खेळलेत, परंतु आता पुन्हा एकदा त्यांना ते खेळावे लागतील. एक जिद्द करावी लागेल आणि मनाशी निश्चय करावा लागेल, हो मी करू शकतो, आणि ते प्रयत्न करावे लागतील. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर निखिल आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे, अशीच कामगिरी पुढे देखील करावी लागेल. संघर्ष बॅट आणि बॉलचा. यावेळेला पुन्हा एकदा खूप चांगली गोलंदाजी. लाईन आणि लेंथ मात्र प्रॉपर ठेवण्यात आली आहे, त्याचमुळे की काय बॅट तर फिरवली गेली परंतु मोठा फटका या ठिकाणी येऊ शकला नाही. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल 12 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. तर आव्हान जे आहे ते मात्र 47 धावांच्या आव्हानाचा पाठलाग, म्हणजे अजूनही 35 रन करायचे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. प्रयत्नांची पराकाष्ठा, शेवटच्या क्षणापर्यंतची झुंज म्हणजे क्रिकेट आणि ती द्यावीच लागते या क्रिकेटच्या खेळामध्ये. बॅटिंगसाठी अपेक्षा नक्कीच करू शकता, कारण आहेत हरेश
ओहो, यावेळेला हरेशसाठी खूप चांगला बॉल चेंडू टाकला गेला. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. त्याला कव्हरच्या दिशेने त्यांनी तटवलं. 1 रन त्या ठिकाणी घेतली गेली आहे. परंतु गोलंदाज निखिलचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतायत, लाईन अँड लेंथ प्रॉपर ठेवली आहे. आणि ज्या वेळेला ज्या वेळेला फलंदाजीसाठी आपल्याला अजय पाहायला मिळतात, त्यावेळेला त्यांना लेंथवर बॉल ठेवतात. आणि ज्या वेळेला अजय बॅटिंगसाठी हरेश असतात, त्यावेळेला त्यांच्यासाठी ब्लॉक होलमध्ये बॉल ठेवतात. हे व्हेरिएशन त्यांनी मात्र कायम ठेवलंय. यावेळेला फटका फसलाय. बॉल मात्र हवेत असणार आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. खूप चांगली बॅलन्स कॅच. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली. विकेटचं पतन. मॅचीला जायला उशीर झायला, मॅचीला जायला उशीर झायला. क्रिकेट खेळायला चला र, क्रिकेट खेळायला. अरे क्रिकेट खेळायला चला जाऊ, क्रिकेट खेळायला. गावोगाव मात्र क्रिकेटचं लोन आता पसरू लागलेलं आहे. गावागावात चांगले संघ, म्हणजे आजच नाही तर कित्येक वर्ष गावामध्ये क्रिकेटचे संघ पाहायला मिळतात. काही गावात 1, काही गावात 2, काही गावात 3 आणि काही गावात 4-4, 5-5, काही गावात साई, म्हणजे साईमध्ये 12 संघ देखील आहेत. आणि म्हणजे हे गावांचं खासियत आपल्याला पाहायला मिळते. मोठी मोठी गावं आहेत, त्यांच्यामध्ये जास्त संघ देखील पाहायला मिळत आहेत. परंतु ज्या वेळेला मोठी आणि प्रतिष्ठेची स्पर्धा असेल, माझं स्वतःचं प्रांजळ मत आहे, सर्वांनी आपले मतभेद बाजूला ठेवावेत आणि गावासाठी एकत्र येऊन खेळलं देखील पाहिजे. आणि आज तसंच केले कदाचित. आणि तेच आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण गावाच्या प्रतिष्ठेपेक्षा दुसरं मोठं काही नसतं. बक्षीस नाममात्र असतं. त्या बक्षिसाची औपचारिकता असते, परंतु आपल्या गावाचं नाव करायचं हा प्रमुख हेतू प्रत्येक ग्रामीण खेळाडूचा असतो. आणि तेच पुढे ठेवत असताना ते मैदानात उतरताना पाहायला मिळत असतात. समीकरण बदललंय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय आणि स्कोर जर पाहिला तर झालाय 13. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. लक्ष जर पाहिलं तर थोडंसं दूर 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 चाललंय, परंतु प्रयत्न सोडायचे नाहीयेत. जिद्दीने तुम्हाला खेळायचंय. बॅटिंगसाठी आपण पाहू शकता अक्षय ठाकूर आणि हरेश पाटील, तर प्रतीक मोकल यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. आज जर पाहिलं तर या गावदेवी क्रिकेट संघ केळवणे आयोजित असणारी एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. प्रेक्षकांचं मनोरंजन, कारण दर्जेदार क्रिकेट, दर्जेदार आयोजन, नियोजन या सर्व गोष्टींची पूर्तता असलेली स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते या केळवणे गावामध्ये. आणि म्हणूनच की काय, प्रेक्षकांची या रखरखत्या उन्हामध्ये देखील प्रचंड गर्दी या मॅचेसला पाहण्यासाठी. आणि प्रत्येकाला आवडतं क्रिकेटचा खेळ पाहायला. आपला आवडता खेळाडू मैदानात असतो, त्याचा खेळ पाहण्यासाठी आपण खूप सारा प्रवास करून येतो. ओहो, वेगवान गोलंदाजी होताना पाहायला मिळते. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा प्रतीक या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगला रिदम देखील पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ लेंथ वरून बॉलला मात्र कट देखील केलं आणि फलंदाजाला मात्र धावांपासून वंचित ठेवलं. लक्ष मात्र आता थोडंसं दूर चाललंय, परंतु प्रयत्न कायम ठेवावे लागतील, कारण अजूनही 11 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. उत्तर बॉलचं बॅटने द्यावं लागेल, निर्धार करावे लागेल, आयुष्यभर केलेली प्रॅक्टिस डोळ्यासमोर आणावी लागेल आणि बॅटिंग करावी लागेल यावेळेला. परंतु व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकरवी. स्वैर चेंडू घोषित केला जाईल. 11 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. काळजाचे ठोके चुकतात ज्यावेळेला क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू असतो. आपल्या गावचे खेळाडू, आपले लाडके खेळाडू ज्यावेळेला मैदानात असतात, मॅचची परिस्थिती जर गंभीर असेल तर खेळणाऱ्यांपेक्षा पाहणाऱ्यांना दडपण थोडंसं जास्त असतं आणि मनोमन आपल्या देवाचा धावा करत असतात. देवा आता मात्र रन येऊ दे, किंबहुना रन न येऊ दे. दुसऱ्या बाजूने असंही होत असेल, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येकाला वाटतं की आम्ही जिंकावं, आमचं गाव जिंकावं, आमच्या गावचा संघ जिंकावा. यावेळेला अतिशय वेगात स्लॉटमध्ये चेंडू होता. फटकावण्याचा प्रयत्न तर नक्कीच झाला होता, परंतु बॅटच्या अपेक्षित ठिकाणी मात्र चेंडू येऊ शकला नाही. स्कोर जर पाहिला तर 15 वर जाताना पाहिला मिळेल. प्रयत्न नक्कीच या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. 10 चेंडू आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. या 4 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 2-3 मोठे फटके येणं गरजेचं आहे, तर मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते आणि ते प्रयत्न हरेश पाटील यांना करावे लागतील. याच हरेशने या अगोदर देखील केळवणे गावाला कित्येकदा विजय मिळवून दिलाय. आज पुन्हा एकदा त्याच्याकडूनच आशा, अपेक्षा, महत्वाकांक्षा केळवणेच्या.
अकूट टप्प्याचा बॉल, त्याला हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि हरेशच्या रूपात एक मोठा धक्का या ठिकाणी बसताना पाहायला मिळेल. विकेटचं पतन, साईला मिळते यश. बैतली साक्षानी साई गावाचे मधोमधी माता भवानी, साई गावाचे मधोमधी माता भवानी. विंधणे आणि जासई दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सज्ज व्हायचंय. आपला संघ जिंकला तर आनंदाला उधाण येताना पाहायला मिळतं आणि जर आपला संघ पराभूत झाला तर आपला कंठ दाटून येतो आणि डोळ्यात आपल्या पाणी देखील येताना पाहायला मिळतं. असाच हा क्रिकेटचा खेळ आहे. स्कोर जर पाहिला तर स्थिरावलेला आहे तो 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. अपेक्षा आपण करतो सलामीवीरांनी नाही केलं तर मिडल ऑर्डर कडून करतो, मिडल ऑर्डर कडून नाही केलं तर गोलंदाजांकडून करतो, परंतु आपण अपेक्षा सातत्याने ठेवत असतो आणि त्याच अपेक्षा या ठिकाणी काही चमत्कार होईल का, रन मात्र आमच्या गावासाठी येतील का, याचीच प्रतीक्षा जरूर होताना पाहायला मिळते. यावेळेला फटका खेळला जातोय, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या बॉलला पाठवलं जात आहे सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 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 षटकार. जिल्हा परिषद सदस्य चावले खेळवण्यात नाव फेमस ज्ञानेश्वर दशरथ जिल्हा परिषद सदस्य चावले खेळवण्यात. क्या बात आहे, खूप चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. अक्षय ठाकूर यांच्या बॅट मधून विश्वजित ठाकूरची आठवण करून देणारा फटका या ठिकाणी तर नक्कीच आलाय. अशाच प्रकारचे फटके खेळावे लागतील केळवण्यासाठी. या वेळेला फुल टॉस, त्यालाही पाठवलं समोरच्या दिशेने, बॉल जाईल सीमा रेषा पार. हा खेळ आहे क्रिकेटचा, यामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. लगातारच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक, हॅट्रिक 6 साठी मात्र विलास ठाकूर साहेबांच्या माध्यमातून 1000चं पारितोषिक. लगातार 3 षटकार मारले तर असेल. स्कोर जर पाहिलं तर झालाय 27 धावा धावफलकावर. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. क्षणाक्षणाला पारडं बदलणारा खेळ खरोखर पारडं बदलतोय. काही वेळापूर्वी जर पाहिलं तर केळवणे संघाचे चाहते नाराज झाले होते, त्यांचा चेहरा पडला होता. आता थोडासा खुललाय. मॅच अजूनही ऑन आहे. तर दुसऱ्या बाजूला थोडीशी चिंता साईच्या समर्थकांमध्ये देखील निर्माण झाली असेल, कारण खेळच असा आहे, कधी बॅट्समनच्या बाजूने जातो तर कधी बॉलरच्या बाजूने जातो. तो दोघांच्याही बाजूने जातो, आम्हाला मात्र आनंदच देऊन जातो. तो आनंद आज आपण या ठिकाणी घेतोय. लगातारचा 3रा षटकार. या वेळेला मात्र अकूट टप्प्याचा बॉल आणि अपेक्षा होती मोठा फटका येणं, परंतु त्याच बॉलवर माघारी परततोय हा फलंदाज. मॅच ऑन आहे, कारण अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहेत. होऊ शकतात का? तर होऊ शकतात. काही होऊ शकतं क्रिकेटच्या या खेळात. भक्ती करीते नित्य नेमानी, भक्ती करीते नित्य नेमानी, साई गावाचे मधोमधी माता भवानी, साई गावाचे मधोमधी माता भवानी. जासई विंधणे माझ्यामध्ये दोन्ही टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. तर जाव्यात मॅचच्या दिशेने 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. कोण असा तारणहार येणार जो केळवणे संघाला वाचवणार, याचीच प्रतीक्षा केळवण्याचे चाहते मात्र मनोमन करतायत. परंतु साई संघ थोडासा आता पुन्हा थोड्या वेळापूर्वी ते थोडेसे चिंतेत असतील समर्थक, आता मात्र त्यांची चिंता मुक्त झाली असेल. तोच बॅट्समन आउट झाला ज्याने बॅक टू बॅक 2 षटकार मारले होते. हा खेळ आपल्याला आनंद देतो, नुसता नाही तर खूप आनंद देतो. म्हणूनच की काय, या खेळाला आपण जिकडे असू तिकडनं पहिला आपण मैदानाच्या दिशेने वाटचाल करतो. कोणी बाईकने आले असतील, कोणी सायकलने आले असतील, कोणी पायी चालत असतील, कोणी 4 व्हीलरने आले असतील, परंतु मैदान गाठलं असेल प्रत्येकाने. जे मैदानात आले नसतील त्यांनी मोबाईल ऑन केला असेल आणि त्याच्यावर देखील आनंद घेत आहेत.
षटकार हॅट्रिकसाठी केळवणे ग्रामपंचायत सदस्य सुशील ठाकूर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं जाणार आहे. तर पाहूया 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. अशा प्रकारच्या मॅचेस आपण पाहिल्या आहेत का? तर पाहिल्या आहेत. सिद्धेश आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहा, विचार विनिमय केला जातोय साई संघ कुणाला गोलंदाजीला आमंत्रित करायचं, कोणता असा गोलंदाज आहे या परिस्थितीमध्ये आपल्या टीमला वाचवणार. चला घाई करा. आणि 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. पहिले 2 बॉल निर्णायक असतील. 20 रनची आवश्यकता. जर का मोठे फटके पहिल्या 2 बॉलवर आले, हा प्रकाश शिवकर साहेबांना विनंती असेल, आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माझ्या मते दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करू. प्रकाश सर आपण या आणि शेखर सर आपण देखील या. तर जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी शेवटचं षटक हातामध्ये सोपवण्यात आलंय. गजानन मोकल अनुभव आहे, तर दुसऱ्या बाजूला सिद्धेश. आज बॅट चालावी लागेल आणि आज जर का बॅट चालली तर केळवण्यासाठी कायमस्वरूपीचे हिरो होण्याची संधी आहे त्यांना. परंतु दुसऱ्या बाजूला गजानन, कित्येक वर्षाचा अनुभव त्यांनाही आहे. साई गावाच्या ज्या टेनिस क्रिकेटचा जो ग्राफ आहे तो उंचावण्यामध्ये त्यांचाही मोठा मोलाचा वाटा आहे. तर आज पाहूया शेवटचे 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. काय होणार या शेवटच्या षटकात. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा अतिशय वेगवान होता. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल आणि स्कोर जर पाहिला तर 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे 5 चेंडू. तिसऱ्या पंचांना तिसरे पंच हा सर 1 मिनिट. पाच चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी गावदेवी क्रिकेट संघ केळवणे संघाला आहे. दोन्ही गावातील क्रिकेटचे चाहते मात्र या मॅचवर नजरा ठेवून आहेत. केळवणे मात्र अजूनही चमत्काराची अपेक्षा करेल, तर दुसऱ्या बाजूला सध्याच्या घडीला साई संघ चांगल्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत जयदीप म्हात्रे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर जबेत मॅचच्या दिशेने 5 बॉल आणि 19 रनची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. समोर जर पाहिलं स्ट्राईकवर सूरज पाटील, संधी आली आहे हिरो होण्याची. जर का इकडे मोठा फटका मारला तर हिरो होऊ शकतात आणि तोच प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल त्यांना. सूरज बॅटिंग साठी, बॉलिंग साठी जर पाहिलं तर गजाननजी मोकल. यावेळेला बिग हिट, जोरदार प्रहार चढवला, हल्ला 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 6 धावांचा. क्या बात है, लाजवाब फटका. येतोय षटकार. समोर तुम्ही बी बॉलर पहिलं चेंडू मारता षटकार.
मोठा फटका येताना पाहायला मिळाला, परंतु माझ्या मते केळवणेकर तुमच्या टाळ्या ऐकायला नाही आल्या. तर समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. क्षणाक्षणाला पारडं बदलणारा हा सामना आज आपण पाहतोय. सूरज माळी आपल्या आयुष्यातील एक महत्वाची इनिंग मैदानाच्या आतमध्ये खेळतायत, तर गजानन अनुभव घेऊन गोलंदाजीसाठी. हो हो, यावेळेला मात्र चांगल्या लाईनवर चांगल्या लेंथवर बॉल पाहायला मिळाला आणि अक्षरशः यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. 3 बॉल आणि 13 रनची आवश्यकता. कोण जिंकणार की मॅच? बॅट की बॉल, गोलंदाज की फलंदाज? 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. तीन चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. सूरज पुन्हा एकदा केळवणे संघाच्या आशा त्यांनी जागृत केल्या आहेत एक मोठा फटका खेळून, परंतु पाहूयात या ठिकाणी पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला जाणार का? 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॉलने मात्र वळण घेताना पाहायला मिळाला आणि धावबादच्या रूपात खेळाडू माघारी परत आहेत. कोपरोलीचे युवा नेते हितेशजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक असं स्वागत. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून गावदेवी क्रिकेट संघ केळवणे आणि त्याचबरोबरीने ज्ञानेश्वरजी दशरथ घरत यांच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. शेवटचे 2 बॉल आणि 13 रनची आवश्यकता. तर पाहूया, एक मोठा फटका मारला, आशा जागृत केल्या जरूर होत्या, परंतु आता क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. मैदानाच्या बाहेर जाणारी पावलं पुन्हा एकदा मैदानात येऊ शकतात. 2 बॉल आणि प्रेक्षकही आहेत, अगदी बाहेर जाणार नाहीत, थोडस बाजूला जाऊन काही ना हे 2 बॉल देखील बघतील, कारण काही होऊ शकतं, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. पुन्हा एकदा गजानन गोलंदाजीसाठी आपण पाहता. यावेळेला फटका खेळलाय चांगला आणि पाहूयात किती लांब जातोय. या बॉलला भिरकावून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. मॅच ऑन आहे. 1 बॉल आणि आता मात्र 7 धावांची आवश्यकता. 1 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. कंपल्सरी 7 धावा करायच्या आहेत. फलंदाज सिद्धेशच्या बॅट मधून आलेला षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र जरी 1 बॉल 7 असेल तरी देखील मार्गदर्शन केलं जात आहे. हा नक्कीच, केळवणेकर आता जवळपास स्टेजवरून बरेचसे खाली उतरले होते, परंतु ते पुन्हा थांबलेत. काही चमत्कार होईल का? आमच्या गावाच्या बाजूने काही आनंदाची वार्ता येईल का? तर पाहायचंय या क्रिकेटच्या खेळात असं होऊ शकतं का? तर होऊ शकतं. आम्ही पाहिलंय भाईंदर या ठिकाणी 1 बॉल आणि 11 रनची आवश्यकता असताना सतीश पाठाराने तो विक्रम केला होता. नक्कीच साई संघाने देखील ते केलेलं आहे आणि अशा गोष्टी होऊ शकतात. आणि या वेळेला खूप चांगला चेंडू आणि मॅचला जिंकलं जात आहे. जबरदस्त कामगिरी करत असताना साई संघ केळवणे देखील चांगली फाईट दिली, त्यांचं देखील अभिनंदन. युवा नेते कोपरोलीचे हितेशजी पाटील यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन होतंय. हार्दिक असं स्वागत आम्ही या ठिकाणी नक्कीच करू. खूप चांगला खेळ, दर्जेदार खेळ या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. हितेश पाटील युवा नेते यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन. चला साया